सर्व महामानवांना, महामातांना आवाज येतोय का? मी विनम्र अभिवादन करतो. येताना ट्रेनमध्ये बार्शीला काही मुली ट्रेनमध्ये चढल्या. टी शर्ट घातला होता, मस्तपैकी युनिफॉर्म होता. इथं ओम लिहिलं होतं आणि खाली ज्ञानप्रबोधिनी लिहिलं होतं. स्थिरस्थावर झाल्यानंतर त्यांची गाणी सुरू झाली. एका सुरामध्ये अत्यंत छान पद्धतीनं ऐकायला सुमधूर. आज आपण बऱ्याच वेळेला आपण ऐकतो की आपला आवाज इकडं तिकडं कुठेही जातो, पण अत्यंत छान आवाजामध्ये ते गाणी म्हणत होत्या त्या मुली. पण त्यामध्ये जो आशय होता, तो आशय इतका विषारी होता. त्या मुलींची कोवळी वय जर तुम्ही पाहिली, 8वी 9वी 7वी मधल्या त्या मुली होत्या. निरागस चेहरे होते, गोंडस दिसत होत्या. पण त्या जी गाणी म्हणत होत्या आणि त्या गाण्यामधले विचार जे होते, हे जर तुम्ही ऐकले आणि त्याच्यावरती गंभीरपणे जर विचार केला तर आपल्यासमोर काय वाढवून ठेवलेलं आहे आणि किती स्तरापर्यंत ते विष आत गेलेलं आहे आणि आपल्याला कुठून काम करायला सुरुवात करण्याची गरज आहे याचा गंभीरपणे आपण विचार करायला पाहिजे. परचक्राबद्दल बोललं जात होतं. हिंदू गौरवाबद्दल त्या गाणं म्हणत होत्या. आता कुणी कुणाशी भांडायचं नाही असं म्हणत होत्या. देवाची आदेमध्ये गाणी येत होती आणि सगळ्या त्या डब्यातल्या सर्व लोकांचं लक्ष त्या मुलींनी खेचून घेतलं होतं, वेधून घेतलं होतं. आणि वेगवेगळ्या म्हाताऱ्या कोतऱ्या स्त्रिया, वयस्क माणसं त्या ठिकाणी जाऊन त्यांच्यामध्ये सहभागी होत होते. त्यांच्याशी जर आपल्या बऱ्याचशा लोकांनी जर चर्चा करायला सुरुवात केली असती तर मी 100% तुम्हाला असं सांगू शकतो की त्या तुम्हाला भारी पडल्या असत्या. त्याचं कारण प्रशिक्षण, इंडॉक्ट्रिनेशन आणि सततचं ब्रेन वॉशिंग. आणि म्हणून आज आपण इथं केवळ जी चर्चा करण्यासाठी जमलेलो आहोत ते आपल्या ज्ञानामध्ये, विशेष आपल्या ज्ञानामध्ये भर झाली पाहिजे. कुठल्याही विषयाच्या संदर्भामध्ये विस्तारानं आपण बोलू शकलो पाहिजे, त्याची पार्श्वभूमी आपल्याला माहीत असली पाहिजे. यासाठी या प्रशिक्षण शिबिराचं आणि ह्या व्याख्यानाचं आयोजन आहे असं मला प्रकर्षानं जाणवतं. आणि म्हणून केवळ पोपटपंची हे केडर कॅम्पचा उद्देश नाही आहे, तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी विचार करावा हे अपेक्षित आहे. अर्थात आमच्या बहुजन समाजामधील जे काही प्राध्यापक आहेत, इंटेलेक्च्युअल वर्ग आहे, तो बहुसंख्येनं या हॉलमध्ये असणं अपेक्षित होतं. तो बहुसंख्येनं आज या हॉलमध्ये नाही. तृतीय वर्ग कर्मचारी, चतुर्थ वर्ग कर्मचारी किंवा इंटेलेक्च्युअल क्लासमध्ये, इंटेलेक्च्युअल क्षेत्रामध्ये जे आपली मर्दुमकी गाजवत नाहीत, अशा प्रकारचे लोक आमच्याकडं असल्यामुळं, या ठिकाणी असल्यामुळं त्यांच्या ज्ञानामध्ये भर घालणं आवश्यक आहे. आम्हाला जे शक्य आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहोत. पण येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रपिता ज्योतिराव फुले सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आम्ही अत्यंत सक्षम अशा पद्धतीचं ह्युमन रिसोर्स निर्माण करू, याबद्दल कुठल्याही पद्धतीची आम्हाला शंका आमच्या मनामध्ये नाही. या देशाच्या संविधानाचा गौरव ग्रॅनविल ऑस्टिन असं केलेला आहे. त्याच्या द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, द कॉर्नरस्टोन ऑफ द नेशनमध्ये तो असं म्हणतो
की 1887 पासून ज्या काही राज्यघटना तयार झाल्या, अमेरिकन राज्यघटना 1887 साली लिहिली गेली, त्यापासून आजपर्यंतचा कालावधीचा जर तुम्ही विचार केला तर भारतीय राज्यघटना हे सर्वोच्च राजकीय साहस आहे असं ऑस्टिन म्हणतो. अर्नेस्ट बार्कर सारखा व्यक्ती भारतीय संविधानाचं प्रिॲम्बल त्याच्या अत्यंत महत्त्वाच्या पुस्तकाला अर्पण करतो आणि आमच्या देशातील नतद्रष्ट करंटे लोक या आमच्या भारतीय संविधानाला असं म्हणतात की वेगवेगळ्या देशांच्या संविधानाची एकत्र केलेली ही गोधडी आहे. ते असं का म्हणतात याचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की इथल्या सर्वसामान्य शेवटच्या माणसाच्या जीवनामध्ये आमूलाग्र क्रांतिकारक बदल घडवणारी ही राज्यघटना आहे. तुमच्या आमच्या जीवनामध्ये क्रांतिकारक बदल जो झाला तो ह्या राज्यघटनेनं झालेला आहे आणि त्यांना हे नको आहे. यासाठी ते राज्यघटनेला सतत विरोध करत असतात आणि म्हणूनच ते धर्माधिष्ठित राज्य म्हणजे त्यांच्या मनामध्ये जी मनुस्मृती आहे या मनुस्मृतीचं या आणि त्या कारणानं समर्थन करताना दिसतात. एका जजबाईंनी सुद्धा आता परवा मनुस्मृतीचं समर्थन केलेलं आहे हे आपल्या लक्षात येईल. तर आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणतंत्र बनवण्याचा आणि त्यातील प्रत्येक नागरिकास सामाजिक आर्थिक राजकीय न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा यांचे स्वातंत्र्य दर्जाची आणि संधीची समानता प्राप्त करून द्यायची आहे आणि या व्यक्तीची प्रतिष्ठा आणि देशाची एकता आणि अखंडता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करायची आहे. अशा संकल्प घेऊन आम्ही जी वाटचाल केली ही वाटचाल बऱ्याचशा लोकांना ह्या देशामध्ये जे काही नटद्रष्ट लोक आहेत त्यांना खुपते आहे आणि त्यामुळं इथं सर्व जो काय आहे तो झगडा आहे असं मला वाटतं. तर प्रिॲम्बलचा ज्यावेळेला तुम्ही अभ्यास करता किंवा त्याच्यावरती अवलोकन करता त्यावेळेला त्याच्यामध्ये क्लिअर कट म्हटलेलं आहे भारत हा एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनवायचा आहे. सुरुवातीला धर्मनिरपेक्षता हा शब्द संविधानामध्ये नव्हता, पण धर्मनिरपेक्षतेचा समावेश प्रिॲम्बलमध्ये व्हावा किंवा संविधानामध्ये व्हावा यासाठी काही लोकांनी ज्यावेळेला के.टी. शहानी ज्यावेळेला प्रयत्न केला त्यावेळेला त्याचा समावेश त्यामध्ये झाला नाही. पण ज्यावेळेला या देशाचं संविधान कुठल्या तरी देवतेच्या नावानं ज्यावेळेला आपण उद्घोषित करूया असा ज्यावेळेला विचार आला त्यावेळेला संविधान सभेतील सर्व लोकांनी धर्मनिरपेक्षता या तत्वाला प्रमाण मानून कुठल्याही देवतेचं नाव घेतलं जाऊ नये आणि वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, याला त्याच्यामध्ये वोटिंग करून देवाच्या बाजूनं जो दिला जाणारा कौल आहे तो पराभूत केलेला आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणून भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे आणि असंच त्या काळामध्ये असलेले जे संविधान निर्मात्यांच्या मनात होतं हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. या संविधानावरती आक्षेप घेतला जातो की याच्यामध्ये भारतीयत्व नाही, याच्यामध्ये हिंदू विचारधारा नाही, याच्यामध्ये बाकी काही नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की संविधान हे भूतकाळामधलं ओझं घेऊन पुढं जाण्याची व्यवस्था नाही आहे, तर भविष्यामध्ये आम्ही कशा पद्धतीचं राष्ट्र निर्माण करू शकतो, करणार आहोत हा तो संकल्प आहे. आणि म्हणून आम्ही मागचं जे काही जुनं पुराणं बुरसटलेलं मागास जे आहे, भेदाभेद करणारं, डिस्क्रिमिनेशन करणारं, असमान असणारं, ही जी काही सगळी जी काही तत्त्वं होती ही आम्ही मागे सोडून दिली आहेत हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. इंदिरा गांधींचा मुलगा संजय गांधींनी नसबंदीची मोहीम राबवली होती. मुस्लिम लोकांना पकडायचं आणि त्यांची नसबंदी करायची. मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष त्यावेळेला निर्माण झाला. त्यावेळेला 1976 साली 42व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून सेक्युलर हा शब्द प्रिॲम्बलमध्ये आला
इंदिरा गांधींनी ह्या संविधानाची फार मोठी मोडतोड केलेली आहे. त्यांनी त्या दरम्यान केलेल्या ज्या काही संविधान संशोधनं होती, ही बरीचशी संविधान संशोधनं नंतर आलेल्या सरकारांनी काढून टाकलेली आहेत. पण त्यांनी टाकलेला सेक्युलर हा शब्द त्यांनी काढलेला नाही, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. याचा अर्थ सेक्युलरिझम इज द बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, आणि हे कुठल्याही अन्य सरकारांनी पण काढलेलं नाही आहे. आणि नंतर आलेल्या सुप्रीम कोर्टाच्या डिसिजननी उलट त्याला बळकटी दिलेली आहे. सरांनी सांगितलं SR बोम्मई केस आहे, किंवा सुप्रीम कोर्टानं केशवानंद भारती केसमध्ये असं म्हटलं की सेक्युलरिझम इज वन ऑफ द बेसिक फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आणि म्हणून हे आपण समजून घेतलं पाहिजे. सरांनी एक फार चांगला मुद्दा सांगितला की पाश्चात्य देशातली जी काही धर्मनिरपेक्षता आहे आणि भारतातली धर्मनिरपेक्षता, याच्यामध्ये फरक असा आहे की अमेरिकन मॉडेल जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये देर इज अ वॉल ऑफ सेपरेशन बिटवीन द स्टेट अँड द रिलिजन. पण भारतामध्ये भारताला इथल्या राज्यसत्तेला इथल्या धर्मव्यवस्थेमध्ये काहीतरी सकारात्मक बदल करायचा होता, म्हणून त्यांनी त्याचे अधिकार स्वतःकडे ठेवलेले आहेत. म्हणजे आपण असं बघतो की ज्या वेळेला तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला धर्माचा अधिकार आहे, कुठल्याही धर्माला तो अधिकार नाही आहे, लक्षात ठेवा. व्यक्तीला तो अधिकार आहे. धर्माचं पालन करण्याचा अधिकार व्यक्तीला आहे, धर्मांना कुठले अधिकार दिलेला नाही आहे. पण त्याच्यावरती सुद्धा रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स ठेवलेले आहेत. रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स याचाच अर्थ स्टेट ज्या वेळेला पब्लिक हेल्थ, मॉरॅलिटी आणि अशा टाईपचे ज्या वेळेला हेल्थ, अशा टाईपचे इश्यूज ज्या वेळेला येतील त्यावेळेला धर्मव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करेल, अशा पद्धतीची आहे. आणि इथं उल्लेख झाला, मी कलम 25, 28, 14, 15, 16 या किंवा आर्टिकल 44 या सगळ्यांचा उल्लेख मी काय घेणार नाही. पण आपल्याला हा शब्द कुठून आला, सेक्युलरिझम हा शब्द कुठून आला, कशा पद्धतीने त्याची उत्पत्ती आहे, या तरी गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ज्या वेळेला येशू ख्रिस्ताच्या माध्यमातून ज्या वेळेला ख्रिश्चॅनिटी तयार झाली, ख्रिश्चॅनिटीचा उदय झाला, त्यावेळेला पहिले 300 वर्ष ख्रिश्चन लोकांच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार झाले. पण नंतरच्या काळामध्ये कॉन्स्टँटिनोपोलसारख्या रोमन सम्राटानं ज्या वेळेला ख्रिश्चॅनिटी स्वीकारली, त्यावेळेला ख्रिश्चन धर्माचा प्रचार करण्यासाठी क्रुसेडर्स नावाचे लोक सगळीकडं कत्तली करत फिरायला लागले. आणि जसं की ख्रिश्चॅनिटीचा उदय झाला, त्याच पद्धतीनं त्याला विरोध करण्यासाठी म्हणून दुसरा एक प्रवाह त्या ठिकाणी आला, आणि तो प्रवाह म्हणजे इस्लामचा प्रवाह. आणि ह्या इस्लामिक ख्रिश्चॅनिटी आणि इस्लामच्या संघर्षामध्ये हजारो, लाखो, करोडो लोक त्यामध्ये मृत्यू पावले, लक्षात घ्या. आणि मग आपण असं बघतो की या संघर्षामध्ये स्पेनचा जो भाग आहे, हा स्पेनचा भाग मुस्लिम सत्तेकडे गेल्यामुळं युरोप हा पूर्ण सर्व जगापासून तुटला गेला. आणि मग त्या ठिकाणी आपण असं बघतो की सगळे जे काही विचारवंत वगैरे जे काही सगळे लोक होते हे युरोपमध्ये गेले. तिथं त्यांनी सर्वसामान्य लोकांना प्रबोधित करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये केलं, आणि त्या ठिकाणी प्रबोधनाचं युग तयार झालं. प्रबोधनाचं युग तयार झाल्यानंतर नव्या सागरी मार्गाचा शोध घेणं गरजेचं पडलं. आणि मग अशा नव्या सागरी मार्गाचा शोध ज्या वेळेला घेण्याची सुरुवात झाली, त्यावेळेला अमेरिका सापडली. आणि अमेरिकेमध्ये ज्या वेळेला हे लोक वसाहत करायला गेले, कलोनियलिझमच्या माध्यमातून गेले, त्यावेळेला त्यांनी एक गोष्ट एक जाणीवपूर्वक लक्षात ठेवली की चर्च, धर्मसत्ता आणि राज्यसत्ता याच्यामध्ये असलेला जो संगम आहे, याच्यामध्ये असलेला जो काही एकोप आहे, हा आपण ह्या नवीन राष्ट्रामध्ये ठेवता कामा नये. आणि अशा पद्धतीनं सेक्युलरिझम ह्या तत्वाची सुरुवात झालेली आपल्याला दिसते. जॉर्ज जॅकब होलियोक या व्यक्तीनं सेक्युलरिझम ह्या शब्दाचा पहिल्यांदा वापर केलेला दिसतो. विज्ञानवाद, नैतिकता, तर्क, विवेकवाद, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टीचा मोठ्या प्रमाणामध्ये ह्या व्यक्तीनं पुरस्कार केलेला दिसतो. पूर्वीच्या काळामध्ये
धर्मसत्ता सर्व क्षेत्रातील ज्ञानाची मक्तेदारी ठेवणारी संस्था होती. आरोग्य असेल, आजारपण असेल, तत्त्वज्ञान असेल, खगोलशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, नीतिशास्त्र असेल, या सगळ्या गोष्टी फक्त धर्मशास्त्रालाच कळतात अशा पद्धतीची जी संकल्पना होती ही विज्ञानवादानं नष्ट केली आणि विज्ञानवाद हा पुढं यायला लागला. आणि आपण असं बघतो की आज धर्मसत्तेचं फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा पराभव झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये विज्ञानवाद लोकांनी स्वीकारलेला आहे. आणि म्हणून आपल्याकडं बऱ्याच वेळेला या देशामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा एक सतत एक प्रचार केला जातो की धर्मनिरपेक्षता हे तत्त्व भारतीय नाही, धर्मनिरपेक्षता हे तत्त्व पाश्चात्य तत्त्व आहे, त्यामुळे ते उप्र आहे आणि ते आम्ही स्वीकारता कामा नये, अशा पद्धतीचा कुजबूज यंत्रणा सतत या देशामध्ये सुरू असते. पण तुम्ही सम्राट अशोकांच्या शिलालेखांचा उल्लेख केला, त्याचा जर अभ्यास केला, सम्राट अशोक असं म्हणतात की मी देवांच्याबद्दल जास्त चिंता करत नाही, पण मी माझ्या प्रजेच्या संदर्भामध्ये जास्त विचार करतो. आणि म्हणून आपण असं बघतो की सम्राट अशोक जरी बौद्ध धर्मीय होते तर त्यांनी तलवारीच्या माध्यमातून त्यांच्या जनतेवरती बुद्ध धर्म लादला नाही, उलट सर्व धर्मांना त्यांनी एकत्र ठेवलेलं दिसतं. म्हणजे आपण हे छातीठोकपणे सांगू शकतो की सेक्युलॅरिझम हा थॉट याचं ओरिजिन हे भारतीय आहे. तुम्ही अकबर दी ग्रेट यांचा सुद्धा ज्या वेळेला उल्लेख करतात तर त्यावेळेला पण आपल्याला असं दिसतं की बहुसंख्य प्रजा जर वेगळ्या धर्माची असेल तर त्यावेळेला राजाचा धर्म त्या प्रजेवरती लादला जाऊ नये अशा पद्धतीचा विचार करणारा सम्राट अशोक होता. आणि आपण असं बघतो की दीन इलाही नावाचा ग्रंथ त्यांनी जो लिहिला आणि त्याच्या माध्यमातून सर्व धर्मांना समान पातळीवरती ठेवण्याचं काम हे सम्राट अकबराने केलेलं आहे. इतकंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जर तुम्ही जीवनपट जर पाहिला, त्यांनी वेगवेगळ्या राज्यांच्या मध्ये ज्या काही सोयरीकी जमवल्या त्या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही विचार केला तर आपण असं म्हणू शकतो की सेक्युलॅरिझम हा थॉट हा परकीय थॉट नाही आहे, तर सेक्युलॅरिझम इज व्हेरी मच अ इंडियन थॉट, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता या धर्माधिष्ठित राष्ट्राची मागणी ही काही तशी सुरुवातीची मागणी नाही आहे, याला थोडंसं इतिहासामध्ये आपल्याला जावं लागेल. ज्यावेळेला देशामध्ये इंग्रजांचं राज्य आलं आणि 1857चं बंड झालं आणि हे बंड कसं तरी ह्या ब्रिटिश लोकांनी थोपवलं आणि मग या लोकांच्यावरती जर राज्य जर करायचं असेल तर त्यांच्या धार्मिक भावना दुखावता कामा नयेत अशा पद्धतीचा विचार त्यांच्यामध्ये आला. आणि मग आपण असं बघतो की त्यांनी पण हिंदू आणि मुस्लिम अशा पद्धतीच्या बायनरीज सेट करणं, एक विभाजन करण्याचं काम हे ब्रिटिशांच्या माध्यमातून झालेलं आहे. पण एक गोष्ट आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण अशी लक्षात ठेवायला पाहिजे की स्वातंत्र्य चळवळीमध्ये जे काही लोक काम करत होते, जे काही स्वातंत्र्य सेनानी होते, यांचं पाश्चात्य शिक्षण झालेलं असल्यामुळं आधुनिक विचार काय आहे, परदेशामध्ये झालेली प्रगती काय आहे, कशा पद्धतीने ते लोक राहतात, या सगळ्या गोष्टींचं अवलोकन त्यांनी केलेलं असल्यामुळं ते थोडेसे प्रागतिक विचाराचे होते. आणि म्हणून आपण असं बघतो की नेहरू वगैरे यांच्यासारखे जे काही बरेचसे स्वातंत्र्य सेनानी होते, ज्यांनी ह्या देशाचं संविधान लिहिण्यामध्ये, स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये ज्यांचे योगदान आहे, हे योगदान जे आहे त्यामध्ये धर्मनिरपेक्षता या तत्त्वाचा पक्ष घेणारे लोक स्वातंत्र्यानंतर काही काळ होते, पण नंतर तो काळ कमी होत गेला. काँग्रेसमध्ये सुद्धा सॉफ्ट हिंदुत्वाच्या बाजूनं असणारे बरेच लोक होते. सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा BJPनं उभं केला. त्याचं कारण काय आहे हे आपण समजून जर घेतलं तर नेहरू हे जरी पॉप्युलर लीडर जरी असले, त्यांचा सर्वसामान्य लोकांच्यावरती जरी प्रभाव असला, तर काँग्रेसच्या संघटनात्मक यंत्रणेवरती पटेल यांचा फार मोठा प्रभाव होता, लक्षात घ्या. आणि त्यामुळं
मुंबईमध्ये एक हिंदू स्विमिंग टँक आहे, त्याच्या उद्घाटनाला ते गेलेले होते. लक्षात ठेवा, सरदार पटेल हिंदू स्विमिंग टँकच्या उद्घाटनाला गेले होते. आजसुद्धा हिंदूंव्यतिरिक्त कुणालाही त्या हिंदू स्विमिंग टँकमध्ये पोहता येत नाही, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून आपण असं बघतो, आता गोष्ट अशी आहे की त्यांना फारसं काही जीवन मिळालं नाही, नंतर त्यांचा मृत्यू झाला नाही, तर काय झालं असतं हे आपण थोडंसं त्याचा तर्क करणं फार अवघड आहे असं मला वाटतं. तर काँग्रेसमध्ये सुद्धा बरेच लोक असे होते की जे सॉफ्ट हिंदुत्वाच्या बाजूने होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्यातले एक प्रमुख नाव आपल्याला घेता येईल की ज्यावेळेला ते गुजरातमध्ये गेले, त्याला गुजरातमध्ये गेल्यानंतर त्यांनी असं एक आश्वासन दिलं की सोरठीचं सोमनाथ मंदिर जे आहे त्याचा आपण जीर्णोद्धार करू. त्यावेळेला नेहरू वगैरे ह्या लोकांनी असं सांगितलं की बाबा या अशा पद्धतीचंच एखादा सरकारच्या माध्यमातून देवळाचं पुनरुत्थान करणं हे योग्य होणार नाही, तर ते तुम्ही व्यक्तिगत पातळीवरती घ्या. आणि पण असं असूनसुद्धा या देशाच्या पंतप्रधानांनी सोरठी सोमनाथाच्या मंदिराचं ज्यावेळेला जीर्णोद्धार केला, त्यापासून मला असं वाटतं की हळूहळू या सगळ्या धर्मनिरपेक्ष तत्त्वाला खीळ कुठंतरी बसत गेलेली आहे असं त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं. दुसरी गोष्ट अशी की सातत्यानं इथल्या धर्मनिरपेक्षतेला सुडो सेक्युलॅरिझम असं म्हटलं जातं. आता ही सुडो सेक्युलॅरिझम काय टर्म आहे? म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थानं धर्मनिरपेक्ष नाही. RSSचं याच्यामध्ये किंवा BJPचं याचं नॅरेटिव्ह असं आहे की तुम्ही जे सेक्युलर लोक आहात हे तुम्ही सुडो सेक्युलर आहात. म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये तुम्ही इथल्या बहुसंख्याक हिंदू असलेल्या लोकांच्या मानसिकतेचा विचार करत नाही. त्यांचं कशामध्ये त्यांचं अटॅचमेंट कशाचं आहे याच्याशी तुम्ही बांधील नाही, त्याचा तुम्ही विचार करत नाही. उलट तुम्ही मुस्लिमांचं तुष्टीकरण करता, अपीजमेंट करता. हे ते सुडो सेक्युलॅरिझम आहे, हे आपण समजून ठेवायला पाहिजे. आणि यालासुद्धा बऱ्याच अंशी काँग्रेसचं जी भूमिका आहे ही त्याला कारणीभूत आहे असं खेदानं तुम्हाला म्हणावं लागतं. ज्या वेळेला शहाबानो प्रकरणामध्ये ज्यावेळेला सुप्रीम कोर्टानं जो काही निर्णय दिलेला होता तो काँग्रेस सरकारनं म्हणजे संसदेमध्ये तो बदलून घेतला. त्यावेळेला आणखीच सुडो सेक्युलर तुम्ही आहात या म्हणण्याला बळकटी आली. आणि त्यानंतर आपण असं बघतो की ज्यावेळेला हे संविधान संशोधन झालं, त्यावेळेला बाबरी मशीद राम मंदिराचं जे काही आंदोलन झालं, त्यावेळेला बाबरी मशीदचे दरवाजे आणि कुलपं काढली गेली आणि पुन्हा या सगळ्या राईट विंग फोर्सेसला फार मोठ्या प्रमाणामध्ये बळ या देशामध्ये मिळालं. हे त्याचं लॉजिकल सिक्वेन्स कसा आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये आपण धर्मनिरपेक्षतेकडे पाहत असताना खरी धर्मनिरपेक्षता कशा पद्धतीने असायला पाहिजे हा पण विचार या ठिकाणी आपण केला पाहिजे. तर राज्याचा कुठलाही धर्म असणार नाही, कुठल्याही धर्माला विशेष करून फेवर राज्याच्या माध्यमातून केलं जाणार नाही. धर्म ही प्रत्येक व्यक्तीची खाजगी बाब राहील. त्यानं त्याच्या आवडीच्या धर्माचा अवलंब करावा, पण ज्यावेळेला तो सार्वजनिक जीवनामध्ये ज्यावेळेला प्रवेश करतो त्यावेळेला तो भारतीय म्हणूनच त्यानं तशा पद्धतीनं वर्तन आणि व्यवहार केलं पाहिजे, ही ती बाब आहे. राज्याच्या जे काही योजना असतील, कल्याणकारी योजना असतील, या सर्व कल्याणकारी योजनांच्या मध्ये एखादा व्यक्ती एखादा धर्माचा आहे म्हणून त्याच्याशी भेदाभेद केला जाणार नाही असं यामध्ये अभिप्रेत आहे. भौतिकतेला महत्त्व आहे. म्हणजे तुम्ही आज या जगामध्ये राहत आहात तर त्याच्यामध्ये तुमचं जीवन सुखकर करण्याकडं भर असणार आहे. तुम्ही मेल्यानंतर तुम्ही स्वर्गामध्ये अप्सरांच्या बरोबर काय करणार आहात किंवा तिथं दुधातुपाच्या नद्या वाहणार आहात याच्याबद्दलचा संबंध नाही. एखाद्या माकडाला तुम्ही केळ दिलं आणि परत ते तुम्ही केळ मागायला लागला आणि सांगितलं की मी तुला 2 केळी देतो आणि किंवा तू आत्ता हे मला केळ दे आणि तुला स्वर्गात गेल्यानंतर मी तुला 1 डझन केळी देतो, अशा पद्धतीचं आश्वासन जर तुम्ही माकडाला दिलं तर ते माकडाला त्याला कळतं की आपण हे केळ पहिल्यांदा खाल्लं पाहिजे, पडदिशी ते कोंबून टाकतं, दुसरं काय मिळतं का बघतोय, हे आम्हाला कळत नाही.
आणि ह्या माणसानं अशा पद्धतीच्या ज्या काही संकल्पना केलेल्या आहेत, या संकल्पनेच्या माध्यमातून फार मोठं शोषण या मानवजातीचं होत आहे, हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. म्हणून आम्ही मेल्यानंतर आमचं काय होणार आहे याच्यापेक्षा आमचं पृथ्वी तलावर जीवन हे आमचं सुखकर झालं पाहिजे, हा त्याच्यामध्ये हे आहे. बुवा बाबा, अंधश्रद्धा, शोषण, काही गोष्टी इतक्या भयानक आहेत. तुम्हाला सांगतो की तुम्ही ज्यावेळेला लिटरेचर वाचता त्यावेळेला आपण असं बघतो की नंबूद्रीपाद ब्राह्मणांच्याकडं तिथलं एखाद्या नववधूचं लग्न झाल्यानंतर त्या नंबूद्रीपाद ब्राह्मणाकडं पहिल्या रात्रीसाठी त्या महिलांना पाठवायला लागत होतं, अशा पद्धतीचे उल्लेख आजसुद्धा आपल्याला सापडतात. हे शोषण आहे, ही किती हीन गोष्ट आहे. साऊथमध्ये एक देऊळ आहे, तर त्या ठिकाणी काय करतात की ते पुजारी सगळे जे असतात ते त्या आवारामध्ये जेवायला बसतात केळीच्या पानावरती, आणि तिथं खरकटं तसंच ठेवून उठतात. आणि नंतर ते जे भक्त असतात, हे भक्त त्याच्यावरून गडगडत जातात आणि त्याच्यामध्ये धन्यता मानतात. आणि त्याच्यामध्ये त्या खरकट्या पानांवरून ते गडगडत जाणारे भक्त, त्यांना असं वाटतं की आपलं काहीतरी ते त्वचेचा आजार बरा होणार आहे आणि आपल्याला मुक्ती मिळणार आहे. अशा पद्धतीचं इतकं इंडॉक्ट्रिनेशन आणि इतकी अंधश्रद्धा या देशामध्ये पसरवलेली आहे. हे सगळ्याला विरोध म्हणजे धर्मनिरपेक्षता. आणि आता ज्या मुलींचं मी तुम्हाला उदाहरण दिलं की शाळेचा वापर करून इंडॉक्ट्रिनेशन करणं, त्यांच्यामध्ये विष पसरवणं, अशा पद्धतीनं धार्मिक व्यवस्थेचा लुडबुड जी आहे ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये असता कामा नये, अशा पद्धतीची ही धर्मनिरपेक्षता आहे. आज आपल्यासमोर फार मोठी आव्हानं उभी आहेत आणि ही आव्हानं जी आहेत ही कशा पद्धतीनं आपल्यासमोर उभी राहिली याचा सगळ्या गोष्टीचा जर विचार केला की काँग्रेसवरती या देशातल्या लोकांचा फार मोठा विश्वास होता. स्वातंत्र्य चळवळीमध्ये काँग्रेसचं फार मोठं योगदान होतं. या देशाचं संविधान निर्माण करण्यामध्ये ह्या काँग्रेसचं फार मोठं योगदान होतं. पण तरीसुद्धा धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाचा पुरस्कार करणं, त्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीचा नॅरेटिव्ह सेट करणं आणि ह्या देशातील लोकांना या तत्त्वाकडं आणणं, ही जी जबाबदारी काँग्रेसची होती ही त्यांनी पार पाडली नाही असं आपल्याला दिसतं. आणि नंतर मग राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण आणि कम्युनिस्ट या लोकांनी काँग्रेस हटवली पाहिजे अशा पद्धतीची विचारधारा मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये पसरवली. आणि याच विचारधारेच्या माध्यमातून हळूहळू BJPचे RSSचे लोक त्याच्यामध्ये घुसत गेले. जनता दलाची निर्मिती झाली. जनता दलाचा प्रयोग फसल्यानंतर हळूहळू सत्तेपर्यंत ते जायला लागले. जनता दलाचा प्रयोग फसल्यानंतर त्यांनी BJPची स्थापना केली. राजीव गांधींच्यावरती बोफोर्स प्रकरणावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या मिस्टर क्लीन ही जी त्यांची प्रतिमा होती त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं. आणि 1989मध्ये VP सिंगांचं सरकार बनवलं. आता ह्या VP सिंगांच्या सरकारमध्ये हे RSSवालेसुद्धा होते, हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि बहुजन समाजामध्ये मंडल आयोगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये जी काही जागृती आलेली होती, ही जागृतीचा परिणाम म्हणून संसदेची रचना बदलून गेली. OBC मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी गेले आणि म्हणून मंडल आयोग लागू करणं असं प्रेशर VP सिंगांच्यावरती आलं आणि मंडल आयोग लागू झाला. जसं की मंडल आयोगाचं आंदोलन सुरू झालं तसं इकडं राम मंदिरचं आंदोलन तीव्र झाले. सुरटी सोमनाथ ते अयोध्या हे लालकृष्ण अडवाणींनी सुरू केलं आणि आपल्याला सगळा तो इतिहास माहीत आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या तर कशा पद्धतीनं इथं कुठल्याही पद्धतीचा सपोर्ट नसताना हळूहळू मेनस्ट्रीममध्ये कशा पद्धतीनं ह्या सगळ्या राईट विंग फोर्सेस आले, या सगळ्या गोष्टीचा आपण ज्यावेळेला अभ्यास करतो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर येतात. आणि म्हणून आज या देशामध्ये सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल तर मेजॉरिटी हिंदू असलेल्या, सर्वसामान्य हिंदू असलेल्या लोकांच्या मनामध्ये मायनॉरिटी कॉम्प्लेक्स तयार करण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. मुस्लिमांचं लाड होतात, मुस्लिमांचं तुष्टीकरण होतं
आणि आम्ही हिंदू बहुसंख्याक या देशामध्ये असताना सुद्धा आमच्यावरती अन्याय होतोय अशा पद्धतीचं नॅरेटिव्ह त्यांनी सेट केलं आणि ते नॅरेटिव्ह लोकांनी स्वीकारलं. हेच सर्वात मोठा प्रॉब्लेम आपल्यासमोरचा आहे. आणि ह्या मायनॉरिटी कॉम्प्लेक्समधून या लोकांना कसं बाहेर काढायचं हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर आहे. या देशाचं संविधान असं म्हणतं की आम्ही भारताचे लोक, आम्ही गुण्यागोविंदानं राहू. पण इथं भेद निर्माण करणं, बायनरी सेट करणं, ते आणि आम्ही अशा पद्धतीनं समाजामध्ये विभाजन करण्याचं काम जे काही केलं जात आहे ते अस्वस्थ करणार आहे. आणि ते कशा पद्धतीनं आपण दूर करणार, कशा पद्धतीनं हे वातावरण आपण बदलणार, हा आपल्या समोरचा फार मोठा प्रश्न आहे असं मला वाटतं. म्हणून आपण या धर्माधिष्ठित राज्याची जी काही सतत मागणी होत आहे ती सातत्यानं या देशातील स्थितीवादी लोकांच्याकडून होत आहे. जगामधील कुठलीही संघटना जर तुम्ही बघितली तर त्या संघटनांचं 2 भागामध्ये तुम्हाला विभाजन करता येतं. ऑर्गनायझेशन्स फॉर चेंज अँड ऑर्गनायझेशन फॉर स्टेटस क्वेस्ट ऑर्गनायझेशन. ज्यांना आहे ती व्यवस्था कायम ठेवायची आहे अशा संघटना आणि ज्यांना व्यवस्था बदलायची आहे तशा संघटना. आणि म्हणून हा जो संघर्ष आहे तो सातत्यानं आम्ही बदलासाठी इच्छुक असणारे लोक आहोत. आणि जे लोक या देशातील आहे ती अन्यायकारक, विषमतामूलक, अज्ञानावर आधारलेली व्यवस्था कायम राहिली पाहिजे अशा पद्धतीने विचार करतात, त्यांच्यामधला हा संघर्ष असं मला वाटतं. पण खेदाची बाब ही आहे की जे लोक ही व्यवस्था कायम ठेवू इच्छितात त्या लोकांचे प्रयत्न आणि जे लोक बदल झाला पाहिजे त्या लोकांचे प्रयत्न हे इतके व्यस्त आहेत, दे आर सो मच इनव्हर्सली प्रपोर्शनेट, त्याचं कुठंही हे लागू शकत नाही. आणि त्यामुळं आपल्याला सातत्यानं ह्या गोष्टीचा आपल्याला गंभीरपणे विचार केला पाहिजे की ही लढाई व्यस्त आहे. आपण जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभागी झाल्याशिवाय या लढ्याच्या तर्कसंगत शेवटाकडं आपल्याला जाता येणार नाही असं आपल्याला दिसतं. त्यामुळं या सगळ्या लोकांनी जे काही नॅरेटिव्ह सेट केले आहेत हे आपण समजून घेतले पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला सोल्युशन्स कशा पद्धतीने निर्माण करता येतील हे आपण समजून घेतलं पाहिजे. या स्थितीवादी लोकांची अशी भूमिका आहे की भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये धर्मनिरपेक्षता हे तत्त्व गैरलागू आहे, ते या ठिकाणी अवेलेबल होऊ शकत नाही किंवा ते या ठिकाणी ॲक्सेप्ट केलं जाऊ शकत नाही, हे त्यांची मांडणी आहे. आणि आपल्याला हे सिद्ध करणं गरजेचं आहे की तुम्ही व्यक्तिगत पातळीवरती तुम्ही तुमच्या धर्माचं पालन करा, पण ज्या वेळेला तुम्ही सार्वजनिक जीवनामध्ये जाता तर त्यावेळेला इंडियन फर्स्ट आणि इंडियन लास्ट अशा पद्धतीचं बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही बाणेदार वक्तव्य आहे ते वक्तव्य प्रमाण मानणारा समाज आपल्याला निर्माण करणं फार गरजेचं आहे. आणि सेक्युलॅरिझम आणि सुडो सेक्युलॅरिझम यातला जो फरक आहे त्याबद्दल पण आपल्याला सांगणं गरजेचं आहे. ज्या लोकांनी ह्या देशाच्या संविधानाचा फायदा घेतला, कोणत्याही पद्धतीने जर तुम्ही विचार केला तर प्रत्येक क्षेत्राचा विचार केला तर ह्या संविधानानं आपल्यावरती अनंत उपकार केलेले आहेत. तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रचंड प्रकाश या संविधानानं दिलेला आहे. पण तरीसुद्धा काही नतद्रष्ट लोकांनी जंतर मंतरवरती काय केलं, संविधानाची होळी केली. पण त्याच्या विरोधामध्ये जो काही बहुजन समाजामधून जो एल्गार पुकारला जायला पाहिजे होता तो आपल्याला दिसत नाही, हे सुद्धा फार गंभीर गोष्ट आहे. आणि म्हणून या संविधानाचं समर्थनामध्ये आपल्याला जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत जाणं आवश्यक आहे. BS4 हे त्यासाठी माध्यम आहे. योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या लोकांना, ज्यांना पॉलिटिक्स, इकॉनॉमिक्स, सोशल सायन्स, सिविक्स यासारख्या ज्या काही सामाजिक शास्त्र आहेत, विज्ञान असेल, यासारख्या सामाजिक शास्त्राचा कुठलाही गंध नाही अशा लोकांना सर्वोच्च पदावरती नेऊन ठेवणं हे धर्माधिष्ठित राष्ट्र निर्माण करणं नाही आहे तर दुसरं काय आहे.
हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. आणि निवडणुका ज्या वेळेला येतात त्यावेळेला धार्मिक दंगे करायचे आणि कुठल्याही माध्यमातून पोलरायझेशन करायचं, लोकांचं ध्रुवीकरण करायचं, बायनरी सेट करायच्या, ते आणि आपण अशा पद्धतीनं एक फॉर्म्युला त्या ठिकाणी वापरायचा आणि निवडणुकीमध्ये जिंकून यायचं, हे जे त्यांचं तंत्र आहे हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. मॉब लिंचिंगसारखे प्रकार असतील, लव जिहादसारखे प्रकार असतील का, या गोष्टीमुळं मॉब लिंचिंग असेल किंवा अफवेच्या माध्यमातून जर तुम्ही तुमच्याच देशातील नागरिकांना जर मारणार असाल, केवळ तुमच्या फ्रीजमध्ये गाईचं मांस आहे या मुद्द्यांवरती तुम्ही मारणार असाल, तर तुम्ही आधुनिक लोकशाही राष्ट्र आहात का? की तुम्ही ज्याला बार्बेरिझम म्हणतो, मध्ययुगीन जे काही काल आहे यामध्ये तुम्ही जगत आहात की तुम्ही आधुनिक काळात जगत आहात, हा प्रश्न आम्ही विचारला पाहिजे. आणि या संदर्भामध्ये प्रतिक्रिया देण्यासाठी आम्ही काय करतोय का? सरांनी इथं मध्यम वर्गाचा उल्लेख केला, प्राध्यापकांचा उल्लेख झाला. तुम्ही कोणत्या प्रकारचे कपडे घालता, तुम्ही कोणत्या पद्धतीच्या मॉलमध्ये जाता, तुम्ही कोणत्या पद्धतीच्या साधनांचा कंझ्युमर म्हणून वापर करता, यावर तुम्ही मध्यमवर्गीय आहात का नाही हे ठरत नाही. मित्रांनो, लक्षात घ्या. तुम्ही अभिव्यक्त होणं, तुमच्या जीवनामध्ये काहीतरी जान असणं, एखादा अन्याय अत्याचार झाल्यानंतर तुमच्या हृदयाला ठेच पोचणं आणि त्याच्यासाठी काहीतरी करणं, यावरून तुम्ही मध्यमवर्गीय आहात का नाही हे ठरत असतं. आणि म्हणून आमच्या राष्ट्रपिता ज्योतिराव फुलांनी, शाहू महाराजांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या फार मोठ्या उद्दात्त हेतूनं या बहुजन समाजामध्ये मध्यम वर्गाची जी काही निर्मिती केली, शिकल्या सवरलेल्या वर्गाची निर्मिती केली, काय आपण त्यासाठी पात्र होतो का? आणि आमच्या महापुरुषांनी खऱ्या अर्थानं याचसाठी आपली निर्मिती केली होती का, याबद्दलचं आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असं मला वाटतं आणि ते आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणून या धर्मनिरपेक्षतेचं तत्त्व जे आहे हे आपण प्राणपणानं जपलं पाहिजे. या धर्मनिरपेक्ष तत्त्वाच्या माध्यमातून हा जो काही धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्या संयोगाच्या माध्यमातून जे काही हजारो लाखो करोडो लोक मृत्यू पावलेली आहेत, याचा विचार करून आम्ही पुन्हा धार्मिक राष्ट्राकडं जाणार की आपण एक आधुनिक लोकशाही राष्ट्र म्हणून पुढं येणार, हा फार मोठा प्रश्न आहे. सरांनी याचं सांगितलं की एखाद्या राष्ट्रामध्ये 99% लोक जर एका धर्माचे असतील तरीसुद्धा ते असं म्हणत नाहीत की आमच्या धर्माला प्राधान्य असायला पाहिजे. ते राष्ट्र धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाचा अवलंब करतायत. फ्रान्ससारखं उदाहरण आपल्यासमोर आहे, अमेरिकासारखं उदाहरण त्या ठिकाणी आपल्यासमोर आहे. पण आपल्याकडं 13 ते 14% मुस्लिम ह्या देशामध्ये असताना, बौद्ध लोक असताना, शीख लोक या ठिकाणी असताना आपण काय म्हणतोय की हे हिंदू राष्ट्र आहे आणि एकाच पद्धतीचं राष्ट्र आहे. किती पद्धतीची विविधता ह्या देशामध्ये आहे. आणि अशा या सगळ्या विविध असलेल्या, डायव्हर्सिटी असलेल्या देशामध्ये एका धर्माचं एक पाशवी त्याच्यावरती हे करणं, त्याच्यावरती एक क्लचेसमध्ये त्याला ठेवणं किंवा त्याच्यावरती अतिक्रमण करणं हे किती भयानक आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून धर्माला आपण त्याच्या जागी ठेवलं पाहिजे. पण कुठल्याही पद्धतीनं राजसत्ता जी आहे, ह्या राजसत्ता आणि धर्मसत्ता यांचं एकीकरण जर आपण होऊ दिलं तर आपला प्रवास हा मध्ययुगाकडं जाणार आहे. आणि मला असं वाटतं की आज आपण अशा एका टप्प्यावरती आहोत तर कुठल्याही पद्धतीनं आपल्याला मागे जाऊन चालणार नाही, मागं जाणं आपल्याला परवडणार नाही. या इतिहासाच्या प्रभावामध्ये आपण सातत्यानं गेलं पाहिजे. कारण जी राष्ट्र धर्माच्या माध्यमातून धर्माधिष्ठित राष्ट्राच्या बाजूनं गेलेली आहेत त्या ठिकाणी भयानक अवस्था आहे आपण असं दिसतो. अफगाणिस्तानचं उदाहरण आपण घेऊ शकतो. आपल्यासारखाच पाकिस्तान वेगळा झाला आणि पाकिस्तान आज प्रत्येक क्षेत्रामध्ये इट्स अ फेल्ड नेशन इन एव्हरी ॲस्पेक्ट्स. आखाती देशामध्ये आपण असा विचार केला पाहिजे की त्यांच्याकडं जी खनिज तेलाची जर संपत्ती नसती तर ते कुठल्या अवस्थेत जगले असते. काय त्या ठिकाणी स्वातंत्र्य आहे?
आज काय त्या ठिकाणची स्त्री आज ड्रायव्हिंग लायसन्स मिळवू शकते? ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे आणि ह्या सगळ्या बाकीच्या लोकांच्याकडून धडा घेतला पाहिजे. ज्या वेळेला सोमालियामध्ये काही अन्नधान्याचे ट्रक ज्या वेळेला यायला लागलेले होते, त्यावेळेला ते 80 ते 85 ट्रक त्या सोमालियातल्या लोकांनी लुटून नेले, हे लक्षात घ्यायला पाहिजे. अशा त्या ठिकाणची अवस्था आहे. आणि म्हणून या सगळ्या बाकीच्या राष्ट्रांची कुठल्या पद्धतीनं प्रगती झाली, धर्माच्या माध्यमातून धर्माला जवळ करून ज्यांनी लोकशाही आणि आधुनिक लोकशाही तत्वांना पायदळी तुडवलं, त्या लोकांची हंगर इंडेक्समध्ये ते कुठं आहेत, त्यांचा मानवी विकास किती प्रमाणात झालेला आहे, त्यांचा आर्थिक विकास किती पद्धतीने झालेला आहे, या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर अत्यंत निराशाजनक आहे. आणि सतत आपण भांडण्याच्या अवस्थेमध्ये जर राहिलो आणि इतिहासामध्ये जर आपण सतत होत राहिलो, आज त्या मुली जे गाणं म्हणत होत्या त्यामध्ये काय विचार होता की पारतंत्र्य जे आहे, परचक्र आलेलं आहे, त्या परचक्राला जर तुम्हाला जर नेस्तनाबूत करायचं असेल तर सुदर्शन चक्र आहे. म्हणजे परचक्र आलं. राजेशाही ज्या वेळेला होती त्यावेळेला वेगवेगळ्या देशांच्यावरती आक्रमण करणं ही एक त्यावेळेची सगळ्यांची रीत होती, कारण इथले सुद्धा राजे आपापसामध्ये लढत होते. हे सगळं माहीत असताना आपल्यावर जे काही रोख येणार आहे, हा रोख दुसरीकडे वळवण्यासाठी मुस्लिमांना शत्रू करण्याचं जे काही काम त्यांनी केलेलं आहे, हे आपण समजून ठेवलं पाहिजे. आणि सतत जे लोक इतिहासामध्ये रममाण होतात त्यांचा वर्तमान भयानक असतो, निराशाजनक असतो, म्हणूनच ते वर्तमानामध्ये राहत असतात. ज्या लोकांचं वास्तव किंवा वर्तमान गौरवशाली आहे, वर्तमान आशादायक आहे, ते इतिहासामध्ये सतत दाखले देत आहेत. आमचं असं होतं, आमचं तसं होतं सांगत नाहीत. आणि त्यामुळं आपण या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि त्यांचं जे काही परचक्राचं जे सगळं चालू आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. एक भारतीय पत्रकार ज्यावेळेला जर्मनीमध्ये गेला आणि त्यावेळेला त्यानं त्याच्यासोबत त्याची जी मैत्रीण होती जर्मन, त्या मैत्रिणीबरोबर तो म्हणाला की मला इथल्या नाझींच्या छळछावण्या बघायच्या. आणि नाझींच्या छळछावण्यामध्ये जात असताना त्या जर्मन स्त्रीचा चेहरा काळवंडला होता. ती लज्जित झालेली होती. तिला प्रचंड वाईट वाटत होतं की आमच्या ह्या पूर्वजांनी हे अशा पद्धतीचे ह्युमन राईट्स इतकी जी काही कत्तल केलेली आहे, इतकं वाईट वागलेलं आहे, त्याचं तिला प्रचंड दुःख वाटत होतं. काय आमच्या आजच्या या लोकांना त्यांच्या पूर्वजांच्या माध्यमातून आमच्या पूर्वजांच्यावरती केलेले जे काही अन्याय अत्याचार आहेत याच्याबद्दल त्यांना खंत आणि विषम आहे, त्यांना काही थोडीशी तरी जाण आहे. आणि जर परचक्राबद्दलचे ते गाणे म्हणत असतील तर आमच्या पूर्वजांच्यावरती आणि आमच्या पिढ्यांच्यावरती जो काय अन्याय अत्याचार झाला त्याबद्दल आम्ही किती सुडाची भावना आमच्या मनामध्ये जपायला पाहिजे आणि ठेवायला पाहिजे, याचा जर विचार केला तर गोष्ट फार भयानक आहे. आणि म्हणून हे सगळं विसरून आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणतंत्र, बाबासाहेब आंबेडकर ब्रदरहूडला फार महत्त्व देतात. समता आवश्यक आहे, स्वातंत्र्य आवश्यक आहे, पण जे बंधुभाव त्याचा अभाव आहे या देशामध्ये. आणि त्यामुळं बंधुभाव तुम्हाला इनकल्केट केला पाहिजे, त्याचं रोपण केलं पाहिजे, त्याचं संवर्धन केलं पाहिजे, त्याची जपणूक केली पाहिजे, तरच तुम्ही राष्ट्र म्हणून पुढं येणार आहात. हे बाबासाहेबांनी आम्हाला इशारा दिलेला आहे. आणि अशा अवस्थेमध्ये जर इथल्याच नागरिकांच्यामध्ये धार्मिक भावनेच्या माध्यमातून जर भेदाभेद जर होणार असेल तर आपल्यावरती जास्त जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी अशी आहे की या संविधानाचं रक्षण करणं, लोकशाही, आधुनिक लोकशाही या संदर्भामध्ये याचा प्रचार प्रसार करणं फार आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी मी कार्यकर्त्यांशी काही बोलत होतो तर त्यावर काय बाबा, कसं काय बाबा, काही लोक बाहेरच जात नाहीत, लोक काही फील्डवर्कला जात नाहीत. लक्षात घ्या, तुम्ही अशा एका ऐतिहासिक टप्प्यावर आहात, इतिहास तुम्हाला माफ करणार नाही, हे लक्षात ठेवायला पाहिजे. चौदार तळ्याचा सत्याग्रह ज्या वेळेला झाला, संध्याकाळी चर्मकार समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकर गेले आणि चर्मकार समाजाला त्यांनी आवाहन केलं,
काय म्हणाले बाबासाहेब आंबेडकर? हा वीरांचा कंपू आहे, वीरांचा कंपू आहे हा. यामध्ये तुम्ही या, सामील व्हा, लढ्यात सामील व्हा. इतिहासामध्ये तुमची नोंद होईल. चौदार तळ्याच्या सत्याग्रहाचं तुलना बाबासाहेब आंबेडकर फ्रेंच राज्यक्रांतीशी करतात. आणि म्हणून त्यावेळेला ज्या लोकांनी काम केलं त्यांची नोंद इतिहासात झालेली आहे. बाबासाहेब आंबेडकर आणि फुले शाहू आंबेडकरांच्या माध्यमातून जे आम्हाला प्राप्त झालेलं आहे ते गमावणारे करंटे लोक आहोत आपण. अशी इतिहासामध्ये नोंद आपण करणार की हे जे आपल्यावरती जे बालंट आलेलं आहे ते आपण परतवून लावणार. हे निश्चित करण्याचं आपला हा काळ आहे. आणि मला असं वाटतं की आज इतकी अनुकूल परिस्थिती आहे की हे जे व्हॅक्यूम तयार झालेलं आहे, लिडरशिपचं व्हॅक्यूम तयार झालेलं आहे, सकारात्मकतेचा अभाव निर्माण झालेला आहे. आणि लोकांना आशा देणं, लोकांच्यामध्ये सकारात्मकता निर्माण करणं. कारण मॅडम म्हणाल्या आमच्याकडं आंबेडकरवाद आहे, तर ह्या आंबेडकरवाद आपण स्वतः अवलंबूया आणि यातली सकारात्मकता आपण हे करूया. आपल्यावर असलेल्या ऐतिहासिक जबाबदारीचा आपण विचार करूया आणि आपण सतत हे काम करण्यासाठी कटिबद्ध होऊया. जय भीम, जय मूल्यस.